नमो नमः। आजचा श्लोक आहे परोपकाराविषयी। परोपकाराय फलन्ति वृक्षः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकारार्थमिदं शरीरम। बघा, याचा अर्थ असा आहे की परोपकारासाठीच झाडे फळे देतात, व नद्या ह्या परोपकारासाठीच वाहतात आणि गायीसुद्धा परोपकारासाठीच दूध देतात। म्हणून आपलं हे शरीरसुद्धा परोपकारासाठीच आहे असं कवीनं दाखवून दिलेलं आहे। खरं आहे ना? निसर्गाच्या या गोष्टींकडून सुद्धा मानवाने खूप काही घेण्यासारखं आहे। ते किती परोपकार करतात, म्हणून आपणही थोडं थोडं परोपकार केलं पाहिजे, हेच यातून सिद्ध होते। याविषयी मला एक छोटी कहाणी आठवते बघा। एक साधू गंगा नदी स्नान करण्यासाठी गेले होते। तिथे एक नदीच्या किनाऱ्यावर पाण्यामध्ये एक विंचू तरपडत होता, पाण्यात पडला होता। साधू महाराजांना दया आली आणि त्यांनी त्या विंचवाला बाहेर काढा म्हणून त्याला पकडले। जसं पकडले तसं त्याने दंश केला की त्याच्या हातातून तो विंचू सुटला, परत पाण्यात पडला, परत तरपडू लागला होता, परत त्याने उचललं, परत त्याने दंश केला। असं 2-3 वेळेस ते साधू महाराज त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तो विंचू चावण्याचं सोडत नाहीये। तर हे पाहत असताना शेवटी त्याने उचललं आणि नदीच्या किनाऱ्यावर काढलं। पण हे पाहत असताना एक मासेमारी तिथंच बसलेला होता। तो म्हणतो की अहो साधू महाराज, तुम्ही काय निरर्थक प्रयत्न करत आहात? तो प्राणी तुम्हाला चावायचं सोडत नाही, त्याचा जीव वाचवायला, तरी सुद्धा तो तुम्हाला डंक केल्याशिवाय सोडत नाही, चावल्याशिवाय सोडत नाही, आणि तुम्ही त्याला प्रयत्न करत आहात पुन्हा पुन्हा। तर त्या साधू महाराजांनी उत्तर काय दिले माहिती आहे? तर ते साधू महाराज म्हणतात, अरे एवढासा क्षुद्र प्राणी, तो स्वतःचा दंश करणे हा त्याचा स्वभाव आहे, तो स्वतःचा एवढा स्वभाव सोडायला तयार नाही, मग जे मी वाचवायला तरी सुद्धा, मी तर एवढा मोठा मानव प्राणी आहे, मग मी माझा परोपकार करणे, दुसऱ्यावर उपकार करणे हा स्वभाव कसा सोडू शकतो? अर्थात मी माझा स्वभाव पण सोडू शकत नाही। बघा केवढी महानता आहे। आणि हे कोण होते? महान संत पुरुष माहिती आहे? रामकृष्ण परमहंस होते। यांच्या जीवनातली ही कथा आहे, कहाणी आहे। तर पाहिलात मित्रांनो, तर परोपकार करणं हे निसर्गाकडून काही गोष्टींकडून शिकलं पाहिजे। आणि खरंच आहे, परोपकारासाठी खूप काही गोष्टी, सूर्य, चंद्र, तारे, नदी, मेघ, ढग हे सगळे कसे आहेत? परोपकारासाठीच काम करत असतात। यांना पाहून तरी आपण थोडं तरी परोपकार, दुसऱ्यावर उपकार केलं पाहिजे याची जाणीव व्हावी, म्हणून निसर्गात काही गोष्टी ईश्वराने निर्माण केलेल्या आहेत। हेच खरं आहे। आपण सुद्धा परोपकार करण्याचा प्रयत्न करूया। आणि जर तुम्हाला हा श्लोक आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर नवीन असता सबस्क्राईब करा, आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।